नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याची साधने आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये म्हणजे मागीलचे जे काही आपण 2 पार्ट टाकले होते त्यामध्ये त्याचे अंतर्गत साधने आणि बाहेरगत साधनेबाबत बऱ्यापैकी डिस्कशन केलं होतं. अंतर्गत साधण्यामध्ये जवळपास 4 साधने येते. म्हणजे 4 साधनांपासून सहकारी संस्था काय करते, भांडवल उभारणी करते. एक तर आहे भाग भांडवल, त्यानंतर आहे प्रवेश शुल्क, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी. भाग भांडवलाबाबत आपण आधीच माहिती घेतलेली आहे की जेव्हा भाग भांडवल सहकारी संस्था बाजारामध्ये होते तेव्हा ते भाग भांडवल जे पण खरेदी करते त्यापासून ते काय करतात, पैशाची उभारणी करतात. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे प्रवेश शुल्क. कोणतेही सभासद, कोणताही मेंबर जेव्हा सहकारी संस्थेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्याच्याकडून प्रवेश शुल्क घेतले जाते आणि ते प्रवेश शुल्क रिफंडेबल नसतात. म्हणजे जेव्हा तो प्रवेश शुल्क घेतल्या जाते, म्हणजे जेव्हा तो एखादा मेंबर्स प्रवेश घेते त्या सहकारी संस्थेमध्ये तेव्हा सहकारी संस्था ते पैसा वापस करत नाही. म्हणजे तो पैसा पूर्ण कोणाच्या मालकीचा असतो, सहकारी संस्थेचा असतो. त्यानंतर आहे राखीव निधी. राखीव निधी याबाबत आपण आधीही डिस्कस केलं आहे की काही पैसा म्हणजे जे काही वार्षिक इन्कम असते त्या वार्षिक इन्कमपैकी जवळपास एकास 4 भाग म्हणजे 25% रक्कम हे राखीव निधी म्हणून ठेवली जाते, जेणेकरून संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आली तर त्याच राखीव निधीतून काय केले जाते, उपयोग केला जाते. त्यानंतर आहे सभासदांच्या ठेवी. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जे काही मेंबर्स त्यामध्ये प्रवेश करतात, प्रवेश शुल्काव्यतिरिक्त काही ठेवी त्या संस्थेमध्ये ठेवतात. तेव्हा त्या संस्थेमध्ये म्हणजे सहकारी संस्थेच्या कलम म्हणजे त्या कायद्यानुसार काही रेशो म्हणजे काही प्रकारचे असे पर्सेंटेज संस्था आपल्यापाशी ठेवतो आणि सभासदांना उर्वरित रक्कम देऊन देते. फॉर एक्झाम्पल घेऊया की समजा जर सभासदांनी 1 लाखाचे लोन घेतलेले आहे सहकारी संस्थेमधून. पतसंस्थेचं आपण उदाहरण घेऊया की एखादी पतसंस्था आहे आणि त्या पतसंस्थेमधून एक सदस्य आहे, त्या सदस्याने 1 लाखाची काय केले आहे, लोनसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याचा लोन सँक्शन झालेला आहे. तर ती संस्था काय करते, 10% रक्कम आपल्यापाशी ठेवते. म्हणजे 1 लाखातून 10% म्हणजे 10,000 तो रिझर्व ठेवतो आपल्यापाशी. आता यामध्ये 2 प्रकारचे डाऊट्स क्लिअर होऊन जाते. एक तर सहकारी संस्था कोणापाशी रिझर्व ठेवते, आपल्या स्वतःपाशी ठेवते 25% निधी. आणि दुसरा विषय असते सभासद. त्या सभासद जेव्हा लोन प्रोव्हाइड करते तेव्हा त्याच्यापैकी 10% शेअर्स मार्फत किंवा निधीमार्फत तो पैसा आपल्यापाशी ठेवते. याबाबत आपण डिटेल्समध्ये क्लिअर करूया समोर. याआधी आपण प्रवेश शुल्काबाबत थोडीबाबत माहिती घेऊया. प्रवेश शुल्क म्हणजे काय? प्रवेश शुल्क म्हणजे कोणताही समजा सहकारी संस्थेचा सभासद असो, जेव्हा अर्ज भरून घेताना प्रवेश घेतो तेव्हा त्याला एक प्रकारचे शुल्क आकारले जाते आणि ते शुल्क माध्यमातून ते संस्था काय करते, गोळा करते. प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत असते. संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश शुल्क फी जमा करतात. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही, त्यामुळे हे संपूर्ण कोणाची मालमत्ता असते, सहकारी संस्थेची मालमत्ता असते. तर ठीक आहे, प्रवेश शुल्काबाबत आपण माहिती घेतलेली आहे. आता राखीव निधीबाबत विचार करूया. राखीव निधी हे खूप महत्त्वपूर्ण असते. राखीव निधीबाबत आपण विचार केलेला आहे की प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट, जो काही प्रॉफिट मिळते त्या प्रॉफिटमधून एकास 4 भाग म्हणजेच 25% रक्कम हे काय केली जाते, बाजूला ठेवून एक रिझर्व ठेवले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया की समजा दरवर्षी एका संस्थेला 1 लाखाचे प्रॉफिट झालेले आहे. समजा आपण ॲझम करूया की 19-20 1 लाखाचे एका ABC कंपनीला प्रॉफिट झालेले आहे. त्यापैकी 25% भाग म्हणजे 25,000 रुपये त्याला राखीव निधी म्हणून ठेवावे लागते आणि जो काही 75,000 आहे तो 75,000 त्या 75,000चे तो व्यवहार करू शकतो, परंतु 25% जी रक्कम ठेवलेली आहे त्या रकमेचा व्यवहार ते करू शकत नाही. का बरं करू शकत नाही? कारण राखीव निधी हे खूप महत्त्वपूर्ण निधी असते. जेव्हा सहकारी संस्थेला कोणती प्रतिकूल परिस्थिती येते, म्हणजे कोणत्याही प्रकारची समजा प्रत्येक वर्षी सारखी नसते, एक वर्षी समजा प्रॉफिट झाले तर दुसऱ्या वर्षी प्रॉफिट होतीलच असं नाही आहे. त्यामुळे ज्यावेळा त्याला प्रॉफिट होत नाही तेव्हा त्याच 25% मधून तेच रक्कम काही कालांतरासाठी काढले जाते आणि ते उपयोगात आणले जाते.
आणि ते उपयोगात आणल्यानंतर पुन्हा ते निधी जशानं तसा ठेवला जाते. म्हणजे समजा आपण आता यावर्षी समजा त्यांना प्रॉफिट झाली नाही तर काय केलं जाते, जे मागच्या वर्षीचा 25% रक्कम असते त्याच्यामधून ते वापर करते आणि नेक्स्ट इयरला जेव्हा त्यांना प्रॉफिट होते तेव्हा ते पूर्ववत 25%ची रक्कम करून घेते, जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी त्या पैशाचा उपयोग केला जाते. म्हणूनच कायद्यामध्ये कलम 66 नुसार या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारचे निधी उभारते. राखीव निधी हे भविष्यकाळासाठी वापरता येतो, म्हणून याला संरक्षण भिंत असे म्हटले जाते. संरक्षण भिंत का बरं म्हटले जाते, कारण की हे आर्थिक संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम करत असते. राखीव निधीशिवाय आणखी काही अशी निधी आहे ज्यानुसार संस्था निधी उपलब्ध करून घेते. एक तर आहे घसारा निधी, दुसरा आहे बुडीत कर्ज निधी, किंमत चढउतार निधी, लाभांश समानीकरण निधी आणि सर्वात शेवटचा आहे शिक्षण निधी. ज्या प्रमाणात राखीव निधी असतो त्या प्रमाणात संस्थेला इतरांकडून कमी प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. म्हणजे आपण याआधीसुद्धा डिस्कशन केलेलं आहे की जो राखीव निधी असतो तो खूप महत्त्वपूर्ण असते. म्हणजे जेणेकरून प्रतिकूल परिस्थिती आली तर सहकारी संस्था म्हणजे बाहेरगत कोणाचीही मदत न करता त्याच राखीव निधीतून आपली गरज भागवतो, जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचा व्याज द्यावे लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट द्यावे लागत नाही, जेणेकरून त्याची म्हणजे जे सहकारी संस्था असते ते भक्कम होऊन जाते. राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी करता येईल किंवा राज्य शासन जे निर्देश देईल त्या प्रकारे संस्था कलम 70च्या तरतुदींना आधी राहून गुंतवता येतील. म्हणजे यामध्ये कलम खूप महत्त्वपूर्ण म्हणजे एक फॅक्टर आहे की कलमचा जर तुम्ही एक्झाममध्ये वापर करसाल तर त्या तुम्हाला मार्क चांगले पडतील. कलम 70 नुसार असं म्हटले गेले आहे की राखीव निधीचा वापर हा संस्थेच्या व्यवसायासाठी आणि राज्य शासन जे निर्देश देईल संस्थेला, म्हणजे ज्या निर्देशानुसार त्याला काय करावं लागेल, कलम 70 नुसार कोणताही फंडिंग त्या संस्थेमध्ये गुंतवावं लागेल. राखीव निधीचा एकाच 10 भाग म्हणजे 10 पैकी 1 भाग कमी ठरवून देण्याचा अधिकार सुद्धा सहकाराच्या निबंधकाला देण्यात आलेला आहे. म्हणजे आता यामध्ये 2 प्रकारचे डिव्हायडेशन्स आहे. एक तर सहकारी संस्था आपण ॲझ्युम करूया आणि एक ॲझ्युम करूया सभासद. दोघांमध्ये काय फरक आहे, सहकारी संस्था हे सर्व दुर्बळ घटकांनी मिळून बनलेली असते, त्यामुळे कोणत्याही एका सभासदाला मॅनिप्युलेट केले जात नाही, म्हणजे दुर्लक्ष केले नाही जात. म्हणून प्रत्येक सभासद हा जेव्हा त्यावाल्या संस्थेमधून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करतो त्यावेळेस त्याचा एकाच 10 भाग काय केला जाते, सहकारी संस्थेमध्ये ठेवले जाते. जसं आपण आधीच विषय केलेला आहे, एकाच 10 म्हणजे 10% भाग, की 1 लाखाचं जर लोन समजा एखादी पतसंस्था प्रोव्हाइड करत असेल एखाद्या सभासदाला, तर त्यापैकी 10% भाग म्हणजे 10,000 रुपये रक्कम हे सहकारी संस्था काय करते, आपल्यापाशी रिझर्व्ह ठेवते. म्हणजे हे आपण कशाबाबत विचार करताय, सभासदाबाबत. सहकारी संस्थेचा ही सहकारी संस्था मोठी संस्था आहे. हे सहकारी संस्था आपले 25% कुठं कोणापाशी ठेवते, हे रिझर्व्ह बँकेपाशी ठेवते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ठेवत नाही, ते त्याच्याचपाशी ठेवते, पण त्याचे जे काही अधिकार असते ते रिझर्व्ह बँकेकडे असते. 97व्या घटना दुरुस्तीनुसार आता सहकारी संस्थेचे संपूर्ण काम कोण करते, रिझर्व्ह बँक करते. त्यानंतर आहे राखीव निधीचे प्रकार. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही राखीव निधीचा विचार केला आहे त्याचे प्रकार आहे जवळपास 4. एक तर आहे सामान्य राखीव निधी, दुसरा आहे लाभांश समानीकरण निधी, विशेष बुडीत निधी आणि किंमत चढउतार निधी. सामान्य राखीव निधी म्हणजे जे आपण आधी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार कोणत्याही कंपनीच्या नफ्यातील म्हणजे निव्वळ नफा असते, म्हणजे नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट नाही, नेट प्रॉफिट, त्या नेट प्रॉफिटमधून 25% रक्कम हे दरवर्षी राखीव ठेवली जाते. याला काय म्हटले जाते, सामान्य राखीव निधी. लाभांश समानीकरण निधी म्हणजे जसं आपण आधीच सांगितलं होतं की सहकारी संस्थेला कधी कधी नफा होत नाही, तेव्हा काय करत असतात, त्याच निधीवरून म्हणजे जे 25% रक्कम आहे त्या 25% रक्कममधून काय केली जाते, वापर केली जाते. आणि जेव्हा त्या संस्थेमध्ये पैसा येतो तेव्हा त्या व्याजासहित ती रक्कम पुन्हा त्या राखीव रक्कममध्ये ठेवले जाते. म्हणजे जसा ना जसा तो 25% पैसा तिथं ठेवला जाते. त्याला काय म्हटलं जाते, लाभांश समानीकरण निधी. म्हणजे या 25%मधून जेव्हा वापर करते तर आता त्या 25%मधून वापर करत आहे, ठीक आहे. कायद्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 25% हा राखीव निधी ठेवावा.
परंतु तुम्ही जर त्या राखीव निधीतून तो पैसा इन्व्हेस्ट करत असेल किंवा वापर करत असेल तर त्या राखीव निधीला काय करावे लागेल, इंटरेस्ट द्यावे लागेल, थोड्या प्रमाणात करावे लागेल. म्हणजे बाहेरगत भागातून जर लोन घेतलं तर त्याला जास्त पर्सेंटेज द्यावे लागते, परंतु त्याच्यातून नाही. तर हा जो काही लाभांश समानिधीकरण निधी आहे हा पण कोणाचा भाग आहे, सहकारी संस्थेचा भाग आहे. त्यानंतर आहे विशेष बुडीत कर्ज निधी. आता जेव्हा सहकारी पतसंस्था म्हणा किंवा कोणत्याही बँका म्हणा, जेव्हा सभासदांना काय करतात किंवा ग्राहकांना जेव्हा लोन प्रोव्हाइड करतात तर प्रत्येक ग्राहक हे लोन भरतात असे नाही, काही व्यक्ती बुडवतात सुद्धा. म्हणून हे बुडवण्यासाठी काही निधीचा ऑलरेडी काहीतरी म्हणजे एक त्याचा म्हणजे उपलब्ध केला जातो, त्यालाच काय म्हटलं जाते, राखीव निधी. त्यानंतर आहे किंमत चढ उतार निधी. किंमत चढ उतार निधीमध्ये याचा फायदा कोणाचा होते. आता कसं आहे, कधी कधी काय होते की समजा आता इन्फ्लेशन राहत नाही, म्हणजे नॉर्मल रेट राहते, त्यावेळेस काय होतात सभासद हे करतात, लोन घेतात किंवा खरेदी विक्री करतात. परंतु जेव्हा चढ उतार होतो त्यावेळेस फायदा कोणाचा होतो, त्यावेळेला याचा होतो जो कर्ज घेतो. संस्थेचा फायदा होत नाही, संस्थेचा काय होतो, तोटा होतो. किंमत चढ उतार निधी हा सहकारी विपणन संस्था उभारतात. वस्तूच्या किमतीत अनेक चढ उतार होत असतात. अशा वेळेस खरेदी विक्री संघाला तोटा सहन करावा लागतो. असा तोटा भरून काढता यावा यासाठी काही निधी उभारला जातो, त्या निधीला काय म्हटले जाते, किंमत चढ उतार निधी. हे तर झाले प्रकार. आता आपल्याला पाहायचे राखीव निधीचे फायदे. राखीव निधी असली म्हणजे काय काय फायदे होतील. एक तर राखीव निधी असल्यामुळे त्याला जो काही बाहेरगत विषय आहे, म्हणजे बाहेरगत जे काही लोन आहे ते घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचा व्याज किंवा लाभांश द्यावा लागत नाही. म्हणजे हे एक प्रकारचं काय स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे. त्यानंतर हा विनियोग. राखीव निधी ज्या कारणासाठी उभारला गेला आहे त्याच कारणासाठी असा निधी वापरल्याने संस्थेची एकतर प्रगती होते, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे बाहेरून लोन घ्यायची गरज नाही पडत आणि तो स्वतःचेच पैसे स्वतः वापरतो. म्हणजे 1 लाखाचा प्रॉफिट झाला तर त्याला 75% रक्कम ही वापरता येते. म्हणजेच जो प्रॉफिट झालेला आहे तोच प्रॉफिट तो संस्था काय करते, पुन्हा इन्व्हेस्ट करते कुठं, संस्थेमध्ये. म्हणजे तो जो काही विनियोग आहे त्यामुळे काय होतील, प्रगती होते. पत आणि प्रतिष्ठा. राखीव निधी असल्याने त्या संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते, त्यामुळे बाजारपेठेमध्ये त्या संस्थेची पत आणि प्रतिष्ठा सुधारते. त्यानंतर आर्थिक स्थैर्य. राखीव निधीच्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला प्रगती स्थिरता प्राप्त होते, आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, कोणत्याही प्रकारचा अडचणी त्याच्यासमोर येत नाही आणि अडचणी आल्या तरी ते म्हणजे कोणत्याही अडचणीला समोर न जातात आरामाने त्यावर काय करतात, मात करतात. त्यानंतर आहे विकास व विस्तार. राखीव निधीने सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार होतो. त्यानंतर पाहूया 5वा पॉईंट. त्यानंतर आहे 4था पॉईंट आहे सभासदांच्या ठेवी. आतापर्यंतचे 3 आपण बघितलेले आहे की अंतर्गत साधने, एक आहे भाग भांडवल, दुसरा आहे प्रवेश शुल्क, तिसरा आहे राखीव निधी आणि 4था आहे सभासदांच्या ठेवी. सहकारी संस्थेच्या उपविधीत तरतुदीनुसार काही टक्के व्याज देऊन सहकारी संस्था आपल्या सभासदाकडून ठेवी ठेवतात. जसं आपण सांगितलेलं आहे की समजा जर एखाद्या पतसंस्था असेल आणि त्याला जर लोन घ्यायची असेल तर तो सभासदांना कर्ज देताना त्या कर्जातून 2.5 ते 10% रक्कम कपात करतो किंवा एक प्रकारचे शेअर्सनुसार सुद्धा तो गुंतवून घेतो. म्हणजे 1 लाखाचा लोन असेल तर त्यापैकी 10% तो स्वतःजवळ ठेवतो आणि 90% तो मेंबर्सना प्रोव्हाइड करतो. परंतु व्याज तो पूर्ण 1 लाखावर लावतो. यामुळे संस्थेचा फायदा होतो. एकतर त्याला 10,000 वापरायला मिळतात जोपर्यंत तो पूर्ण लोन क्लिअर करत नाही. दुसरी गोष्ट 1 लाखावर त्याला व्याज मिळतात. म्हणजे जे 90,000 त्याच्यापाशी मिळालेले आहे त्या 90,000वर व्याज न मिळता पूर्ण 1 लाखावर व्याज मिळतात. म्हणजे संस्थेचा एकतर डबल फायदा होतो. म्हणजे हे झाला त्याचा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की काही सहकारी संस्था आपल्या सभासदाकडून खरेदी केलेल्या मालाची किंमत भागविताना काही विशिष्ट टक्के रक्कम ठेव म्हणून ठेवतो. सभासदाच्या ठेवीमध्ये 2 प्रकार पडतात. एकतर काही टक्के सरळ कापल्या जाते आणि दुसरा त्याच्या मालाच्या खरेदीवर काही टक्के तो आकर्षक रक्कम म्हणून आपल्याजवळ ठेवतो. म्हणजे एकतर तो माल जवळ ठेवतो, एकतर तो पैसा आपल्याजवळ ठेवतो. सभासदाकडून स्वीकारलेले ठेवीवर अधिक वार्षिक व्याजदर दिला जातो. म्हणजे सभासद जेव्हा आपल्याजवळ ठेवी ठेवतो
म्हणजे बाकी जे नॅशनलाइज बँक आहे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे व्याजदर देतात. म्हणून सहकारी संस्था आजकाल आकर्षक होत चाललेल्या आहे. नॅशनलाइज बँकेपेक्षा सहकारी पतसंस्था असो या कोणत्याही बँका असो त्यावर लोकांचा जास्त कल पडलेला आहे. कारण की तुम्ही जर आता कोणत्याही स्टेट बँकेकडे गेला, कोणत्याही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर तुम्हाला तो म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हाइड होत नाही जे प्रोव्हाइड तुम्हाला पतसंस्थेमध्ये होते. आता सहकारी संस्था म्हणजे एक प्रकारची कायद्याच्या अंडरमध्ये आलेली आहे, त्यामुळे एक सुरक्षित झालेली आहे सहकारी संस्था. त्यानंतर आहे भांडवल उभारणीची बाह्य साधने. आपण अंतर्गत साधनेबाबत आता डिस्कशन केलेलं. आता यानंतर पाहूया आपण बाहेरगत साधने. बाहेरगत साधने कुठून कुठून येते, म्हणजे बाहेरगत साधनामधून संस्थेमध्ये कुठून कुठून पैसा येते. एक तर बिगर सभासद ठेवी, म्हणजे जे सभासद त्या संस्थेचे सभासद नाही आहे, जे मेंबर्स, त्याला काय म्हटलं जाते, नॉन मेंबर डिपॉझिट. याची अशी ठेवी 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीपर्यंत ठेवल्या जाते आणि त्या मुदती जेव्हा ठेवी त्यांच्याजवळ ठेवल्या जाते तर त्याचे काही व्याजसुद्धा त्यांना देण्यात येते. तर त्याचे काही प्रकार आहे, जसं चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनर्वर्ती ठेवी, अशा प्रकारचे ठेवीचे प्रकार आहे. हे नॉन मेंबर्स डिपॉझिट आपल्यापाशी म्हणजे संस्थेकडे पैसा ठेवते आणि त्याचा काही पर्सेंटेज भाग म्हणजे काही पर्सेंटेज इंटरेस्टसुद्धा त्यांना प्रोव्हाइड करते. आता हा जो काही पैसा असते बिगर सभासदाकडून, हा पैसा काय करत असते सहकारी संस्था, त्या संस्थेमध्ये इन्व्हेस्ट करते आणि संस्था आणखी चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी हाच पैसा कामी येतो. त्यानंतर आहे बचत ठेवी, म्हणजे जसे पगारदार आहे, कामगार आहे, मध्यमवर्गीय लोक आहे, हे जे काही लोक असते त्या संस्थेमध्ये येते आणि सेविंग डिपॉझिट म्हणून अकाउंट उघडते. ते डेली बचत खाते असू शकते किंवा वार्षिक असू शकते किंवा मंथली असू शकते. उदाहरणार्थ 100 ते 500 रुपये बँकेमध्ये जमा करणे म्हणजे हे सेविंग अकाउंट म्हटले जाते. 2 प्रकारचे अकाउंट आहे, एक बचत ठेवी आणि एक चालू ठेवी आहे. करंट डिपॉझिट कशासाठी ठेवले जाते, जे लोक व्यापारिक व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी करंट अकाउंट ठेवले जाते, ज्यांची इन्कम भरपूर आहे, जास्त आहे. परंतु जे काही मध्यमवर्गीय लोक आहे, कामगार लोक आहे, पगारदार लोक आहे, यांच्यासाठी सेविंग अकाउंट आहे. यांची म्हणजे रिक्वायरमेंट जास्त नसते पुस्तक उघडण्याची. जसं आता तुम्ही जनधन योजनेमध्ये नाव ऐकलं असेल की 0 अमाऊंटवर सुद्धा सेविंग अकाउंट काढल्या जाते. तर बचत ठेवी जी काही संस्थेची असते त्याची लिमिटेशन्स 500 रुपये असते किंवा 100 रुपये असते. म्हणजे 100 रुपये जरी जमा केले तर तुम्ही त्यातून पासबुक इश्यू करू शकता, म्हणजे सेविंग अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. बचत खाते सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये ठराविक रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे जसे 100 असो किंवा 500 रुपये असो. जनरली प्रत्येक बँकेमध्ये 500 रुपये ठेवणे हे अनिवार्य असते. परंतु जे काही म्हणजे केंद्रीय जे योजनेनुसार जनधन योजना केली होती ते 0 अमाऊंटवर सुद्धा सुरू करण्याची योजना केली होती. यासाठी योजना केली होती की प्रत्येक व्यक्तीपाशी सेविंग अकाउंट असलं पाहिजे, त्याचा एक मोठा उद्देश होता. तर हे जे काही संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करूया, कारण प्रत्येक जे काही पॉईंट आहे ते क्लिअर करण्यासाठी पूर्ण डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. जर मी शॉर्टकटमध्ये घेईन तर तुमचं जे काही मागं राहतील, तर त्यामुळे आपण जे काही सेविंग अकाउंट आहे किंवा करंट अकाउंट आहे त्याबाबत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.